ची भविष्यवाणी सुद्धा महापूर सांगते, याबद्दल आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहूयात। नवीन असाल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की आपले यूट्यूबचे हे ऑफिशियल चॅनल आहे। तर बघा, आजची संध्याकाळ जसं की छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बीड जिल्हा, इकडे वाशिम जिल्हा, अकोल्यामध्ये, बुलढाण्यामध्ये, त्याचबरोबर अहिल्यानगर, बीडमध्ये, जालन्यात मोजक्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रभाव आहे। कालच्यापेक्षा कमी आहे, पण वातावरण खराबच आहे। जे काही झाकाय पाकायचं राहिलं असेल आज आणि उद्या 21 तारखेला सुद्धा झाकूनच ठेवा। तर 21 तारीख 21 एप्रिल मध्यरात्रीपर्यंत कुठे कुठे प्रभाव पडणार आहे हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या। उद्याची 21 एप्रिल कोल्हापूर, हुबळी, कर्नाटक, सोलापूर, सांगली, पंढरपूर, बीड जिल्हा, लातूर परिसरामध्ये सुद्धा प्रभाव टाकणार आहे। धाराशिवमध्ये देखील टाकणार आहे आणि हे वातावरण रात्री बेरात्री उत्तरेकडे देखील सरकू शकतं, म्हणजे मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्राबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा, नाशिक सुद्धा क्षेत्राच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। विदर्भाच्या बाबतीत आणि खानदेशच्या बाबतीमध्ये व्याप्ती कमी आहे, पण तुरळक ठिकाणी 21 तारखेला सुद्धा इथे होणार आहे। मान्सून बाबतही बोलूयात, पण अजूनही 21 तारखेबद्दल थोडी स्पष्टता व्यक्त करूयात। दक्षिण महाराष्ट्राने उद्या सतर्क राहायचंय, कांदा बिंदा जे असेल ते झाकून ठेवायचे, 2-4 दिवस आहे आणि सध्याच तुम्हाला माहिती आहे काही ठिकाणी पाऊस चालू आहे। तर मान्सून बाबत बोलतोय मित्रांनो, 5 मार्चचा व्हिडिओ आपण दरवर्षी 5 मार्चलाच व्हिडिओ टाकतो, तो व्हिडिओ चेक करत राहा की जसं सांगितलंय। आता आंब्याचा फुलोरा किंवा आंब्याच्या फुलोऱ्याकडे पाहून दुष्काळ आणि 10 वर्षातून जवळपास 8 वर्ष तरी दुष्काळाचे व्हिडिओ दर उन्हाळ्यामध्ये येत असतात। त्या पद्धतीनं यंदा सर्वांनीच दुष्काळ सांगितला, त्यामध्ये लहान मोठ्या सर्व संस्था देखील इन्व्हॉल्व आहेत। एकमेव आपण त्यामध्ये ठाम भूमिका घेतली की दुष्काळाची भूमिका आपली स्पष्ट आहे की तसला दुष्काळच नाहीये। जो काळ आहे तो लानिना आणि अल्निनोची कंडिशन देखील या व्हिडिओमध्ये समजून घ्या आणि विशेषतः यंदा महापूर, अतिवृष्टी सुद्धा होणार आहे। थोडा तरसवणार मात्र जास्त आहे, कारण सुद्धा सांगतोय, लक्षपूर्वक ऐका। तर विशेष कारण असं आहे, गेल्या वर्षी लानिना हा चांगला पॉवरफुल होता, यंदा अल्निनो ॲक्टिव्ह आहे। पण अल्निनो आणि लानिनामध्ये डिफरंट, आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर दिवाळीच्या नंतर पाऊस पडण्याची क्षमता कमी असते आणि गेल्या वर्षी 2025ला लानिना होता, त्यामध्ये दिवाळीनंतरही पाऊस नोव्हेंबर महिन्यामध्ये टिकून राहू शकतो। एवढा डिफरंट फरक महाराष्ट्रासाठी आहे। अशा खंडासाठी सांगायचं तर पाऊसमान कमी राहतो, पण तिन्ही बाजूला असलेल्या समुद्रामध्ये एमजो आयोडो फॅक्टर सुद्धा यावर्षी चांगल्या पद्धतीने चालणार आहे। उष्णता जास्त असल्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी सुद्धा वाढणार आहे, पेरणी सुद्धा वेळेवरती होणार आहे, असं भाकीत भेंडवळचं सुद्धा आहे आणि आपण तर 2-3 महिन्या अगोदरच ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहे। दुष्काळ सांगितला जातोय आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 8 ते 10% पाऊस कमी सांगितला जातोय। काय धंदे लावलेत? गेल्या वर्षी पाऊसच 20% शिल्लक होता आणि गेल्या वर्षी तुलनेत 10% पाऊस कमी सांगितला किंवा 8% पाऊस कमी सांगितलाय, तरी सरासरी इतका व्हायच लागलाय ना। ठीक आहे, तर मला एक म्हणायचं आहे, पाऊसमान कमी जरी असला त्यामध्ये असमान वितरण आहे। गेल्या वर्षीच्या आणि ह्या 2026च्या फरक काय आहे ते लक्षात घ्या। गेल्या वर्षीची व्याप्ती ज्यावेळेस मान्सून रिटर्निंगचा प्रवास किंवा जुलैच्या अखेरच्या आठवड्यापासून जेव्हा सुरुवात झाली होती, त्यावेळी 80 ते 60% व्याप्ती होती। यंदा 60 ते 50, 60 ते 50 अशा पद्धतीने व्याप्ती चालणार आहे। फरक तर तोच आहे, यंदा महापूर, अतिवृष्टी ह्या सध्या गोष्टी येणार आहे। हे भेंडवळचं नाही आहे। भेंडवळच्याही अगोदर मार्चच्या 5 मार्चला व्हिडिओ मी आपल्या प्राईम मेंबरशिप आपल्या मित्रांना ॲप्लिकेशनमध्ये सोडला आणि 8 मार्चला सर्व महाराष्ट्रात तो व्हिडिओ सोडला। त्यानंतर आंब्याचे बहाणे, आंब्याच्या फुलोराचे बहाणे देणंच बंद झालंय। चांगला पावसाळा आहे, फुलोरा आला की दुष्काळ, फुलोरा गळून गेला की चांगला पावसाळा, या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि या गोष्टीला चोख उत्तर आणि ठाम भूमिका ही आपलीच ठेवलेली आहे। तर यंदा सगळ्यांना विनंती आहे, काळजी करू नका। मार्च महिन्यामधले रिपोर्ट माझे गेल्या वर्षीचे पण पहा। ठीक आहे, तर आता पावसाळा कोणत्या महिन्यात कसा राहील हे प्रयोगशाळेच्या अंतर्गत मागे 2-3 महिन्यापूर्वी सांगितलंच आहे, अजूनही परत सांगतोय, काही वेगळं नाही आहे। ठीक आहे, तर जून महिना जो आहे तो सरासरी गेल्या वर्षीच्याही इतकाच राहणार आहे। यंदा अवकाळी पावसावरच मान्सूनच्या अगोदरच महाराष्ट्राच्या 40% पेरण्या होऊ शकतात। एवढा अवकाळी सुद्धा जून आणि मे मध्ये सुद्धा पोषक बरसणार आहे। 15-16 मेलाच पावसाळा दुसरा सुरू होतोय। त्यानंतर परिस्थिती 25 तारखेच्या आत महाराष्ट्राच्या 60 ते 65% पेरण्या होऊ शकतात। गेल्या वर्षीच्या डिफरंट वेळेसारखीच वेळ राहू शकते, जास्त काही फरकानं नाही आहे। आणि किती कणकुतत सांगितलं
तर पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागातल्या पेरण्या जुलै महिना गाठवताच तेही यंदाही गाठवणार आहे. जून चांगला आहे, जुलै सर्वसाधारण आहे. गेल्या वर्षीसुद्धा कोणत्या पद्धतीनं ह्या गोष्टी होत्यात, ह्या गोष्टी राहिल्यात तुम्हालाही माहिती आहे. आणि बऱ्याच जणांना विनंती करतोय, ऐकत जा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये परेशानी दरवर्षी होती. 2025ला एवढा मुसळधार अतिवृष्टी ढगफुटी झाली तरी तुमचे पिकं करपले होते. यावर्षीसुद्धा करपणार आहेत, तितके प्रमाणात सुकणार आहेत. याचा अर्थ त्या महिन्यामध्ये हा व्हिडिओ दाखवून बोलू नका, कारण की परिस्थिती आपल्या भागात वाऱ्यामुळे पाऊस टिकत नाही. परतीचा पाऊस आपल्याला चांगला राहतोय. तेच भेंडवळनेही सांगितलंय, 2-3 महिन्या अगोदर मीही सांगितले की अतिवृष्टी ही होणार यंदा 2026मध्ये. अनेक भागांचे म्हणण्यापेक्षा जवळपास 70 ते 80% भागांचे पाण्याचे, तळ्याचे, नद्यांचे प्रश्न देखील सुटतील, अशी परिस्थिती यंदाच्या 2026च्या हंगामात आहे. दुष्काळ नावाची पद्धत फक्त एवढी राहील की तुम्हाला दिवाळीपर्यंत पाणी द्यायची वेळ गेल्या वर्षी आली नाही. यंदा हिवाळा भरणा फुल होईल. ज्यांना नदी नाल्यांना पाणी असतं त्यांचे तळे भरलेले असतील, त्यांना उन्हाळ्यातही त्यांच्या पेरण्या जे काही मागे असतात गहू वगैरे उशिरा पेरायच्या त्यासुद्धा सुखरूप पार पडतील. काळज्या एवढ्या करू नका. आता हा जो काही पाऊस आहे हा 21 तारखेपर्यंत कणत कुतत दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये अचानकच कुठे अवकाळी होत राहील. तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे, झाकून पाकून ठेवायचं आहे. असंच, व्याप्ती मोठी नसते, व्याप्ती नाही. काल इतकं गरजलं आहे महाराष्ट्राच्या अख्ख्या भागांमध्ये, अख्ख्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये विजा लवकर होत्या. पाऊस पडण्याचं प्रमाण कमी असतं. 25%ची मी व्याप्ती तुम्हाला सांगितली होती. 75% भागाला तो कालही झाला नाही, पण गरजलं मात्र 100% भागांनाच. तर असे प्रकार असतात. विजांचा धोका असतो, विजांमुळे तुमचं नुकसान होऊ नये म्हणून पोटतिडकीने सांगतोय. जूनमध्ये हे सांगायला मी तुमच्या सोशल मीडियावरती नसणार आहे. मी माझ्या ॲप्लिकेशनवरतीच काम करणार आहे. तुम्हाला मी अजूनही सांगतोय, ॲप्लिकेशनला येण्याचा प्रयत्न करा. मला ह्या बाजारात उतरायचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पाऊस परतीचा धो बरसणार आहे. जास्त काळ बरसणार नाही, पण पाणीच पाणी करून तो जाईल. दिवाळीच्या आतमध्ये मान्सून परतीचा प्रवास आवरून सुद्धा घेऊ शकतो, कारण की ह्याविषयी अल निनो आहे. पण अल निनो सुपर अल निनो नाही. दुष्काळाची भूमिका माझी व्यक्त सांगितली की तशा प्रकारचा मान्सून यावर्षी नाहीच. यंदाच्या वर्षी तरी तो चांगला धो बरसणार. 27चं काय आहे ते पाहून घेऊयात. आणि आता तुम्हाला सांगतो, भेंडवळची भविष्यवाणी आता ऐकली बऱ्याच जणांनी, त्यांचीसुद्धा भविष्यवाण्या, त्यांचीसुद्धा आता अंदाज थोडे कमी होत यावेळी. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, एवढंही टेन्शन घेऊ नका. आणि तुम्हाला तरी काय टेन्शन आहे, सगळ्या जगाला दुष्काळाचं टेन्शन पाहिजे. यंदा दुष्काळ नाही. जानेवारीमध्ये सांगितले, आत्तापर्यंत सांगितले आणि आताही सांगतोय की दुष्काळ नाही. थोडीफार एखादा महिना बखाड मोठी पडेल, पिकं करपू लागतील, त्यावेळेसही मला तंग करू नका, कारण की परतीच्या प्रवासात तुम्हाला तो पाणी भेटणार आहे. त्याची काळजी तुम्ही करू नका. आणि आता जाता एवढं सांगतोय की पुढचा पाऊस मे महिन्यातल्या 16 तारखेला 15 तारखेला सक्रिय होतोय. ज्यांची लग्न कार्य ह्या पुढच्या आठवड्यात असतील मे महिन्याच्या, त्यांना चिंता करायची गरज नाही आहे. 26 एप्रिलला मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या लग्नांना विनंती आहे, तुम्हाला दिवसा अडथळा नाही. आजच्या उद्याच्याही तारखेला सांगतोय की भोकरदन असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, तुम्हाला सुद्धा अडथळा नाही आहे. दिवसा अडथळा नाही. रातचे लग्न पार पडतील, पण थोडं सतर्क राहा. अलर्ट आहे, तो तुम्हाला शॉर्टकट व्हिडिओमध्ये सांगेल.